हाय गाईज, तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंगसाठी केसेस येतात ना, तेव्हा मला बरेच जण सांगतात, मॅडम आम्हाला ना स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे, तो कसा घडवायचा याबद्दल काहीतरी सांगा. तुम्हाला सांगू, आपल्या आयुष्यात सायकोलॉजिकली 5 एस खूप महत्त्वाचे असतात. पहिला म्हणजे सेल्फ आयडेंटिटी. स्वतःला ओळखा, स्वतःचे पोटेन्शियल, स्वतःच्या कपॅसिटीज, आपण काय करू शकतो काय नाही, स्वतःचे वीकनेस, स्वतःचे स्ट्रेंथ्स याच्यावर भर द्या. हे तुम्ही स्वतः पडताळून बघा की मी काय करू शकतो आयुष्यात किंवा मला काय जमेल ह्यावर लक्ष द्या आणि जे वीकनेस आहेत त्याच्यावरती फोकस करून ते इम्प्रूव्ह करायचं, म्हणजे ते आपल्याला त्याच्यावरती ओव्हरकम करायचा प्रयत्न करा. सेकंड एस असतो तो म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट द्या, स्वतःचा आदर करायला शिका. लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही, म्हणजे जर स्वतःला तुम्ही जर फालतू समजत असाल की मी ह्या जगाच्या मनाने एकदम फालतू आहे, मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, असं जर तुम्ही करत असाल तर हे खूप चुकीचं आहे. कारण आपण जर आपल्याला रिस्पेक्ट दिली नाही, आपला आदर ठेवला नाही, तर जगात आपल्याला आदर देणारं कोणीही नसतं. सो सेल्फ रिस्पेक्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरा एस आहे तो म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. कॉन्फिडेंट राहा. तुम्ही जे काय काम करत असाल त्याच्यात कॉन्सन्ट्रेट करा आणि तुम्ही कॉन्फिडेंटली करा की नाही, मला हे काम जमणारच आहे, माझ्यात कपॅसिटी आहे आणि मी हे काम चांगल्या पद्धतीनेच करणार आहे. असा सेल्फ कॉन्फिडन्स तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करा. जेव्हा तुम्ही असा सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण करता तेव्हा तुमच्यामध्ये आपोआप बदल घडून येतो पॉझिटिव्हली आणि तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होता. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर या जगात तुमच्यावर जगात कोणी विश्वास ठेवणार नाही. चौथा एस आहे तो म्हणजे सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम म्हणजे स्वतःची कदर करा, स्वतःच्या गुणांचा आदर करा, स्वतःबद्दल एकदम रिस्पेक्टफुली राहा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचा इगो बूस्ट करा. सेल्फ इगो आणि सेल्फ एस्टीम हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. पण स्वतःची कदर केल्याने आपलीच मान आपल्यालाच उंचावलेली दिसते. आणि पाचवा एस आहे तो म्हणजे सेल्फ मोटिवेशन. स्वतःला मोटिवेट करत राहा, स्वतःला पॅम्पर करा, स्वतःला एकदम तुम्ही एखाद्या गोष्टींनी मोटिवेट करा की मला, म्हणजे आपण काय म्हणतो की एखाद्या गोष्टीची स्वतःच प्रशंसा करा. कारण काय होतं, सेल्फ मोटिवेशनने आपल्याला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टी अजून बूस्ट होतात आणि त्यामुळे आपण यशस्वी होतो त्या गोष्टींमध्ये. कधी कधी माणसाला स्वतःच मोटिवेट करायची खूप गरज असते. दरवेळेला तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका की आपल्याला बाकीचे लोक मोटिवेट करतील, बाकीचे लोक प्रोत्साहन देतील. त्यापेक्षा स्वतःला एखाद्या ध्येयाच्या दिशेने मोटिवेट करत राहा आणि मग बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे यशस्वी होताय ते. ह्या 5 एस वरती म्हणजे सेल्फ आयडेंटिटी, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम आणि सेल्फ मोटिवेशन, ह्या 5 एस वरती जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काम केलं, तुम्ही फोकस केलात आणि ह्या जर सगळ्या गोष्टी फॉलो केलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. बिलीव्ह मी. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि एखादी जर काउन्सिलिंगची तुम्हाला मदत हवी असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला मदत नक्की करेन. सो अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.